नमस्कार मित्रांनो, आज आपण वाई तालुक्यातल्या किकली गावातील हे भैरवनाथाचं मागचं मंदिर बघायला आलेलो आहे. हे मंदिर अतिशय प्राचीन असून 12व्या शतकातील हे मंदिर आहे. यादव काळातील मंदिर आहे. ह्या खांबांवर जे उलटे नाग आहेत ते यादव काळातील असल्याचे आपल्याला साईन देतात. त्यानंतर या मंदिरामध्ये 3 गर्भगृह आपल्याला दिसतात. त्यापैकी 2 गर्भगृहांमध्ये शिवलिंग आणि एका गर्भगृहामध्ये अतिप्राचीन असं भैरवनाथाचं शिल्प आपल्याला दिसतं. खूप रामायणातील कोरलेले प्रसंग या मंदिरात आहेत. अत्यंत सुंदर रेखीव स्वरसुंदरी या मंदिरामध्ये आहेत. आपल्याला खूप काही गोष्टी या मंदिरात बघायला मिळणार आहेत. प्रवेशद्वाराच्या भागातून आत आल्यावर आपल्याला 3 गर्भगृह व सुंदर नक्षीकाम केलेले खांब बघायला मिळतात. यातील उजव्या हाताला गेले असता एक सुंदर शिल्प भैरवनाथाचं आपल्याला पाहायला मिळतं. या भैरवनाथाच्या खाली मुंडमालांनी विभूषित असलेले भैरवनाथ अगस्त्य मुनींची ही सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. शेजारील द्वारावर द्वारपालांची शिल्प व शेजारी माहेश्वराचं एक शिल्प पाहायला मिळतं. यात रामायणातील प्रसंग, एक सुरसुंदरी हातात आरसा धरून कुंकू लावत असताना, त्यासोबतच वामनाच्या अवताराच्या वेळची काही शिल्प, सुग्रीवाच्या वधाच्या वेळेला वापरला गेलेला सर्पबाण, मारीच वध सोबत एक सुरसुंदरीची सुंदर शिल्प व खांबावर असणारी अत्यंत सुंदर नक्षीकाम, हनुमान भेटीच्या वेळचा प्रसंग, कुंभकर्णाच्या वधाच्या वेळचा प्रसंग आपल्याला इथे कोरलेला दिसतो. सोबतच नटेश्वराच्या मूर्ती, ज्याच्यामध्ये नटराजांची नाचतानाची मूर्त व सोबत त्यांची देवगण, रामाच्या पूर्वजांनी सिंहरूपी असुराला मारून त्यावेळच्या सर्व गायींना वाचवल्याचं एक शिल्प आपल्याला बघायला मिळतं. ह्याच्यामध्ये आपल्याला सुग्रीव व वाली यांचं युद्ध सोबत पाहायला मिळतं. एक नागदेवतेचं शिल्प. अशा पद्धतीचं हे अत्यंत रेखीव मंदिर साधारण 11व्या-12व्या शतकातलं आहे. तिन्ही गर्भगृहांमध्ये असणारे शिवलिंग, शेजारी असणारी द्वारपालांची शिल्प, ह्याच्यामध्ये मुंगसाची पिशवी घेऊन उभा राहिलेला एक कुबेर, असे एक विस्मयकारक शिल्पसुद्धा या मंदिरात आपल्याला पाहायला मिळतात. अनेक शिल्प ज्याच्यामध्ये द्वारपाल आहेत, सुरसुंदरी आहेत, काही गंगा जमुना यांची शिल्प, कुबेरांची शिल्प ह्याच्यामध्ये आपल्याला समोर दिसत आहेत. महाभारतातील भीमाच्या गदेने हत्तीचा झालेला वध हे एक शिल्प आपल्याला इथे बघायला मिळतं. शेजारील शिल्पामध्ये नटेश्वराची म्हणजे नटराजाची मूर्ती सोबत त्याचे देवगण हे आपल्याला पाहायला मिळतात. काही जण बासरी वाजवत आहेत, काही जण ढोलक वाजवत आहेत. अशा पद्धतीचे अनेक शिल्प असणारे ह्याच्यामध्ये ह्या शिल्पामध्ये आपल्याला एक गरुडांची मूर्ती, ज्याला छोटे पंख आहेत व सोबत मारुतीची एक मूर्ती अशी दिसत आहे. याच्यामध्ये गरुडाला झालेला गर्वहरण करण्यासाठी हनुमान आलेला आहे व फळ कोणाचं आहे यावरून वाद सुरू आहे. त्याच्यात विष्णूच्या सुदर्शन चक्राने कापलेले फळ मधोमध दिसत आहे. शेजारील शिल्पामध्ये मोर व कलश, त्यातून बाहेर आलेले आंब्याचे पान हे दिसत आहे. फार सुंदर रेखीव काम या मंदिरांमध्ये आपल्याला दिसते. अनेक द्वारपालांच्या, विष्णूच्या मूर्ती शेजारी कोरलेल्या आहेत. तसेच मंदिराच्या शेजारील व वरील भागात कोरलेले अत्यंत रेखीव मंडप आपल्याला आत्ताच्या काळात ज्याला ऑप्टिकल इल्युजन म्हटलं जातं, अशा प्रकारचं 4 माणसं व 3 पाय असं शिल्प, वामन अवताराच्या काळातलं शिल्प, काही सुंदर शंकराची शिल्प, वामन अवतारातील ही शिल्प आपल्याला इथे कोरलेले. वामनाने दान मागितलं आहे बळीराजाला व बळीराजाला तर्पण करून ते दान देण्यात आलं. त्यानंतर अत्यंत सुंदर रेखीव अशी अनेक छोट्या बारकाव्यांनी कोरलेली आपल्याला शिल्प या मंदिरातील खांबांवर, भिंतींवर दिसायला मिळतात. हे मंदिर राज्य दर्जा, युनेस्कोचा दर्जा असलेलं मंदिर असून ह्याची बारीक कलाकुसर ही ह्याची ओळख आहे. सुरसुंदरींची शिल्प, ढोलक वाजवताना असणारे सुरसुंदरींची शिल्प, सोबत अनेक रामायणातील दही हंडीला ज्या प्रकारे आपण थर लावतो त्या प्रकारच्या थरांची शिल्पही आपल्याला या इथं द्वाराच्या शेजारील चौकटीवर बघायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारच्या थराची ही शिल्प शेजारील
द्वारावर आपल्याला विष्णूंची शिल्प, ह्या कुबेराचं शिल्प, त्यानंतर मंदिराच्या अशा पद्धतीचं हे प्रवेशद्वार, ही एक युनिक ओळख आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामध्ये मंदिराचा खूप मोठा परिसर, शेजारी असणाऱ्या दीपमाळा, मंदिर ही 4 बाजूला अगदी प्लसच्या आकारामध्ये हे मंदिर आपल्याला बघायला मिळतं. शेजारी शेकडो विरगळी आहेत. अनेक हत्तींचं शिल्प, शेजारी अजून 2 मंदिरांची शिल्प आहेत, ज्याच्यामध्ये ही 2 मंदिरं भग्न अवस्थेत कमरेच्या आकारापर्यंत असलेलं हे एक मंदिर, ज्याच्यामध्ये आपल्याला खूप सुंदर रेखीव काम मिळतं. मुघली अतिक्रमणावेळी फोडली गेलेली ही मंदिरं त्यावेळची साक्ष देतात. ह्या गावाला विरगळींची शिल्प, विरगळींचं गाव असे ओळखले जाते. गावामध्ये 150च्या आसपास विरगळी आहेत. त्याच्यामध्ये अनेक शूरवीरांनी केलेल्या लढायांचे प्रसंग कोरलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये अनेक झालेल्या लढाया व शंकराची पूजा व सोबत शिवलोकामध्ये गेलेले हे वीर ह्यांची ह्या ओळखी म्हणून ठेवलेले हे शिल्प आपल्याला बघायला मिळतात. तसेच स्वखुशीने सुळीवर गेलेले शिवभक्तांचेही काही शिल्प आपल्याला इथं बघायला मिळतात. अशा प्रकारचे हे मंदिर, फार रेखीव मंदिर आपल्या किकली गावात आहे. शेजारील भागामध्ये असणारे हे मंदिर भग्न आहे, तरी पण शिवलिंग अजूनही तिथे दिसते आपल्याला. मंदिर हे पार्श्वभागाकडूनही फार सुंदर असून सर्व बाजूला रेखीव काम बघायला मिळतं. शेजारील भग्न मंदिरामध्ये कमरेपर्यंत असणाऱ्या भागापर्यंत बांधकाम शिल्लक असले तरी यात खूप सुंदर रेखीव शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं. या मंदिराच्या शेजारील परिसरामध्ये अजून एक भग्न मंदिर असून ह्या सर्व 3 मंदिरांचा हा समूह त्या काळातील आपल्याला पाहायला मिळतो. अशीच अनेक मंदिरं बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.